तसं असं का होतं म्हणजे मी जेव्हा आम्ही सुरुवातीला पत्रकारितेत नवीन नवीन होतो तेव्हा आम्ही छगन भुजबळांनी जेव्हा फक्त आम्ही जेव्हा बघायचो की त्यांनी फक्त जेव्हा बंडाची भाषा केली तेव्हा त्यांच्या घरावरती शिवसैनिकांनी हल्ला केला. म्हणजे त्या काळी कोणी शिवसेना सोडून जाणार असा जरी विचार झाला तरी शिवसैनिक पेटून रस्त्यावर उतरायचा, मुंबई अक्षरशः थांबायची. हा शिवसेनेचा दरारा होता लोकांमध्ये, कारण शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणजे आज आपण जरी ऐकत असतो कार्यकर्त्यांच्या निवडणुका किंवा काय, पण शिवसेनेचा पूर्ण गाभा कणा हा शिवसैनिक होता, रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक होता. आज मात्र शिवसेना तुटते, दोन तुकडे होतात, शिवसेनेची निशाणी पण निघून जाते. असंही म्हटलं तर की बाळासाहेबांचे वारस हे एकनाथ शिंदे आहेत असंही म्हटलं जातं. नाही असं म्हटलं जातं, तरी शिवसैनिक पेटून उठत नाही रस्त्यावरती. हे ना ह्यांना ज्यांच्या आईबापाचा पत्ता नाही असेच हे दुसऱ्याचे वारस ठरू शकतात. स्वतः कोणाचे वारस आहेत हा त्यांना पत्ता नाही आहे, त्यांचे वारस कोण आहेत त्यांचा पत्ता नाही आहे, ते कोणत्या संस्कृती त्यांच्या घरात आहे त्याची त्यांना माहिती नाही आहे. अशी लोक फक्त हे असं शोधू शकतात. पण याच्यामध्ये एक आहे की शेवटी मारामाऱ्या होतात ते शिवसैनिकांमध्ये होतात. रक्तपात होतो तो शिवसैनिकांचा होतो, डोकी फुटतात ती शिवसैनिकांची फुटतात. आणि हे डोकी फोडवणारे किंवा मारामारे लावणारे हे सुखनैव सत्ता भोगतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की तेव्हा की अरे आपणच भांडतो एकमेकात आणि हे तिकडे मस्त गादीवरती लोळत आहेत. म्हणजे खरे दुश्मन ते आहेत, पण दुश्मन म्हणून आम्हालाच म्हणजे माझीच माणसं फोडून माझ्या अंगावरती सोडतात. ह्यांच्यात कुठे हिंमत? कारण कुठेही मुंबईवरती संकट आलं, मग ते जातीय दंगल असेल, घातपात असेल, अपघात असेल, कुठे संघवाले किंवा भाजपवाले येत आहेत? रक्तदान करायला येतात, गोमूत्र शिंपडायला येतात, पवित्र करायला. रक्तदान करायला कोण यांचे आलेत काही लोक? कुठेतरी अपघातामध्ये म्हणजे अनेक शिवसैनिकांची मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेन की लोकांना वाचवताना त्यांचे जीव गेलेत. असं एक तरी भाजपवाला दाखवा ना. हे नंतर म्हणजे शहाणपण शिकवायला येतात फोटो काढून घ्यायला. तुम्ही म्हणतात की तिकडचे शिवसैनिक पण तुमचेच आहे, तिकडचे आपापसात मारामारी नको. शेवटी रक्त मराठी आहे. आणि मी जे म्हटलं मुंबईवरती कब्जा करायचा आहे ह्या दोन शेटना, त्यांना तेच तर पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई हा नरराक्षस हा गुजरातमध्ये जन्मलेलाच होता. तो हिंदू होता की नव्हता? मग असं तुम्हाला महापौर किंवा मुख्यमंत्री चालेल जो मराठी माणसांवरती गोळ्या झडतोय? आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्हाला गोळ्या दिल्या ते माणसांवरती मारायला दिलेल्या आहेत, वापरायला, गोळ्या फुकट घालू नका. मग हे तेच आहे. म्हणजे मराठी माणसं मुंबईसाठी तिकडे लढत आहेत, जीव देत आहेत, त्यांच्यावरती गोळ्या झाडणारा हा गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षस आणि मरतात मराठी माणसं. त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा एक मराठी माणूस होता ना ज्याला आचार्य अत्रे नासका पाटील म्हणायचे, सखा पाटील. तसे आता हे सगळे त्यातले जे मराठी माणसं आहेत ते नासकेच आहेत.